लातूर जिल्ह्यातल्या चाकूर पंचायत समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे विहिरी गायगोटे हे चोरले गेलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे शेततळे देखील चोरले गेलेले आहेत असा आरोप करण्यात येतो आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकरी जे आहेत ते आमरण उपोषण करत आहेत. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार जो चाकूर पंचायत मध्ये झालेला आहे त्याची चौकशी करा अशी सातत्यानं मागणी करण्यात येत आहे. कारण शेतकऱ्यांच्या नावावर अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि पर्यायानं एजंटांनी पैसे लाटलेले आहेत आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. SIT जी आहे ती नेमली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ही संख्या मोठी आहे. चाकूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमधले हे शेतकरी आहेत ज्यांचे कुणाचे गायगोटा चोरल्या गेला आहेत, तर कुणाची विहीर चोरल्या गेली आहे, तर कुणाचं शेततळ चोरले गेले आहेत. आपल्यासोबत एक शेतकरी आहेत. मला सांगा, तुमचं काय चोरलं गेलं आहे? शेततळ चोरी गेले. कसं? आता त्यांनी नेले 7-12 सगळंच नेले, काय बी पुन्हा दिले नाहीत, मला लाभच दिले नाही त्यांनी. मग आम्ही पुन्हा चौकशीला लागल्यावर पुन्हा काय बी करणार गेले. जावा तुम्ही काय करून घंटाराव घ्या म्हणले. बघूच म्हणलं आम्हाला आता दम आहे म्हणलं 2 वर्ष. काय तुमच्या शेततळ्याचे पैसे कोणी उचलले? कोणी उचलले कोणी आठवत आम्हाला काही बी माहीत नाही. पुन्हा आम्ही इथं पंचायत समितीला बघितलं तर तुमचे शेततळे चोरी झाले म्हणून सांगितलं त्याने. उचललेत पैसे म्हणले. पैसे उचलले म्हणल्यावर विचारलं तर तुम्ही काय करून घेणार, कुठं जाणार जावा म्हणले. तुम्हाला शेततळे मिळालं नाही आणि पैसे नाही मिळाले? पैसे मिळाले नाही, शेततळे मिळाले नाही, काहीच नाही. मग रांगोळी टाकली नाहीत आमच्या शेतात. कोणत्या गावचे आहेत? काय नाव? अजून सोंडा. मुरलीधर विठ्ठल माने अजून सोंडा राहणार. आणखी एक शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात. मला सांगा, तुमची काय परिस्थिती झाली? काय गेलं चोरीला? सर, माझी विहीर चोरीला गेली आहे. जसं की आपण सर्वजण पाहताय की एक आपल्याकडे एक आपण पिक्चर पाहिला होता मकरा अनाजपुरेचा, की त्या पिक्चरमध्ये मकरा अनाजपुरेची विहीर जशी चोरीला गेली होती तशी आज माझी विहीर ह्या ठिकाणी चोरीला झाली. मी सांगतो 2025-26 मध्ये माझी विहीर मंजूर झाली आहे. पण आज ज्यावेळेस इंजिनियर येऊन मला मार्कआउट करून दिलं, इंजिनियरने त्यांनी मार्कआउट करून दिल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये विहीर खणली. जवळपास 9 लाखाची मी विहीर खणली आहे तिथं. आणि मी माझे डॉक्युमेंट ज्यावेळेस त्यांच्याकडे दिले, पण तिथपर्यंत माझे डॉक्युमेंट पोहोचलेच नाहीत. आणि ज्या लोकांनी नाही दिले होते, विहीर नाही खणली, त्यांची बिले निघत आहेत. आज काही माझ्यासोबत ज्या शेतकरी गरीब लोकांनी जी कर्ज काढून जी विहिरी बांधली आहेत, कुणाचा 1 हप्ता पडला आहे, कुणाचे 2 पडले आहेत, कुणाचे 4 पडले आहेत. आता माझ्यासोबत हे यांचे बंधू आहेत, त्यांचे फक्त 4 हप्ते पडलेले आहेत, बाकीचे का पडले नाहीत? किती रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे आणि किती दिवसांपासून किती गावांमध्ये चाकूर पंचायत समितीतल्या अधिकाऱ्यांनी फसवलं? साधारणपणे चाकूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या 84 गावामध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि या 200 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या पाठीमागे आमच्या भागातील विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा वरदहस्त आहे. आणि यांच्या पाठिंब्यानं, त्यांच्या चेल्या पाट्यांनी आज माझ्या या चाकूर तालुक्यामध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. आणि या सर्व भ्रष्टाचाराची SIT चौकशी झाली पाहिजे, याकरता आम्ही 2 महिने झालं राज्य सरकार दरबारी आम्ही प्रयत्न करतो आहे. पण या चौकशीला या भागातले मंत्री विरोध करतायत. कुठे भ्रष्टाचार झाला आहे म्हणतायत. मग आता भ्रष्टाचार झाला नाही तर हे लोक काय वेडे आहेत का, पागल आहेत का, मी पकडून आणलेत? म्हणून माझ्या चाकूर तालुक्यामध्ये एका व्यक्तीनं एकाच्या घरामध्ये 9 विहिरीचा लाभ घेतला आहे. आणि या माझ्या बहादर शेतकऱ्यानं 9 लाख घातलेत तर या व्यक्तीला 3,60,000 रुपये मिळालेले नाहीत. काय मागणी आहे मामा आता तुमची? काय आमची काय नाही, चौकशी करावं आमच्या शेततळ्याची. शेततळ शोधून आणून तुम्हाला दिलं पाहिजे? आणून दिलं पाहिजे आम्हाला. शेततळं शोधून आणून दिलं पाहिजे आम्हाला. आमच्या शेतावर त्यांचा काय हक्क आहे घ्यायचा? एक अशा प्रकारची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचे गायगोटे असतील, विहिरी असतील, शेततळे असतील, कागदोपत्री आहेत, मात्र अस्तित्वामध्ये काहीच नाही आणि शेतकऱ्यांना पैसे देखील मिळाले नाहीत. विचित्र अवस्था आहे. याकडे लक्ष द्यावं आणि तातडीनं SIT नेमावी आणि चौकशी करावी अशा प्रकारची मागणी उपोषणकर्ते करतायत. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.